श्री शिवलीलामृत अध्याय 8। श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायुपती, अगाध नीती प्रगटविली तुझी आबळे विश्वव्यापका, सुत सांगे शौनकादिका, भद्रायुसे शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले। मृत्युंजय मंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म, रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो, एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित, खड्ग दिधले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की, ते शस्त्रे शत्रू ते दाविते नग्न, जाती एकदाच भस्म होऊन, 12 सहस्र इभ बळ गहन तत्काळ दिधले कृपेने, देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत, आयुरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू, चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी, निष्कामदाने करुनी माजेल त्रिभुवनीय कीर्ती घोष, भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी, दानलक्ष्मी येवोनी करकमळी राहो सदा, सर्वांगी असो लक्ष्मी सौम्य, दौर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम, दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझे, शत्रुलक्ष्मी खडांगी वसो, साम्राज्य लक्ष्मी सदा असो, विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी, ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान, भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही नवी संबती, इकडे भद्रायूचा पिता निरुती, दशार्ण देशीचा नृपती, वज्रबहू महामती शत्रू त्यावरी पातले, मगध देशाधिपती हेमरथ तेणे देश नागविला समस्त, धनधान्य हरुनी नेत सर्व करीत गोहरण, स्त्रिया पुरुष धरोनी समस्त, बळे नेऊनी बंदी घालित, मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निघत वज्रबाहू, युद्ध झाले 10 दिनपर्यंत, हा एकला शत्रू बहुत, त्यासी धरोनी अजित रथी बांधिती आकर्षणी, वज्रबाहूचे अमात्य धरोन तेही चालविले बांधोन, सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरी येल्या, ऐसे हरोनी समस्त घेवोनी चालिला हेमरथ, वज्रबाहू सचिवासहित मागे पुढे पाहत असे, पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास, आम्ही पहावी कवणाची आस सोडविल कोण दुःखार्णवी, तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रुनेती पितयासी, गुरुस्मरण करुनी मानसी अंगिकनच लेईले, मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म, शंख खड्ग घेऊनी उत्तम माते लागी नमस्कारी, म्हणे माते शत्रू बहुत, ग्राम हरुनी पितयास नेत, तरी मी गुरुदास तुझा सूत, संहारी न समजता ते, माते तुझ्या सुकृते करून, कृतांत समरी करीन चूर्ण, पृथ्वीचे राजे चित्तची धरून, आणीन तुझिया दर्शना, निर्दोष यशाचा ध्वज, उभवीन आज तेजपुंज, शरद काळींचा द्विजराज, सोज्वळ जैसा शोभत, पद्माकर पुत्र सुनय वीर, सवे घेतला सत्वर, सर्पाचा मग काढी विनता पुत्र, तैसे दोघे धावती, इभ आहे कोणते कांतारी, शोधित धावती दोघे केसरी, क जनकजेचे कैवारी, लहुकुश पुत्र जैसे, पायी क्रमिती भूमी सत्वर, शोभती धापुटे वय किशोर, जवळी देखोनी शत्रूंचे भार, सिंहनादे गर्जिन्नले, म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त, वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त, चोरोनी नेता त्वरित, शिक्षा लावू पहा तुम्हाते, तस्करांसी हेची शिक्षा जाण, छेदावे कर्ण नासिक कर चरण, एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही, अवघे माघारी जव पाहती, तव दोघे किशोर धावती, म्हणती एक रमापती एक उमापती, येती निज भक्त कैवारे, एक मृगांक एक मित्र, वसिष्ठ एक विश्वामित्र, एक वासुकी एक भोगींद्र, तेवी दोघे भासती, असंख्यात सोडिती बाण, जैश धारा वर्षे धन, वीर खिळीले संपूर्ण, मयुरा ऐसे दिसती, परतले शत्रूंचे भार, वर्षती शस्त्रास्त्रे समग्र, वाद्य वाजती भयंकर, तेणे दिशा व्यापिल्या, तो जलज वाजविला अद्भुत, धाके उर्वी डळमळीत, पाताळी फणीनाथ सावरित कुंभी नेते, दिशा कोंदल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत, शत्रू पडिले मूर्छित, रीते रथ धावती, त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही, दोघे आरूढले तेची क्षणी, चापी बाण लावूनी सोडिती प्रलय विद्युद्वत, वज्रबाहूचे वीर बहुत, भारा समवेत गजरथ, भद्रायू भोवते मिळत कैवारी आपला म्हणवुनी, वाद्य वाजवुनी या दळ, भद्रायू भोवते मिळाले सकळ,
म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी. पाठी राखा देखोनी समर्थ विरास बळ चढले अद्भुत. हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुरून. म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले. एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान. त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो. कोण आहेत न कळे सत्य मज वाटती परम आप्त. हृदयी धरुनी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घरांदर रण रक्तपुर चालिले जाण. वज्रबाहू दुरून प्रधानासहित पाहतसे. अनिवार्य भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर. समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले. ऐसे देखोनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत. दोघांसी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले. शत्रू थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत. किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी. शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त. खड्ग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मार्तंडा समान. काळाग्नीची जिव्हा कराळ प्रळय विजांचा मेळ. की काळ सर्पाची गरळ तेवी खड्ग झळकतसे. ते शस्त्र झळकता तेजाळ माग दळ भस्म झाले सकळ. मागे होता हेमरथ तत्काळ समाचार श्रुत जाहला. की काळशस्त्र घेता हाती देखतांची दळ संहारिती. मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत. प्रधानासह वज्रबाहूसी टाकून पळती शत्रू घेतले रान. ते भद्रायूने देखोन धरीला धावून हेमरथ. धरील तो दृढ केशी ओढूनी पाडिला भूमिसी. लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा. रथी बांधिला आकर्षून मंत्री प्रधानासहित जाण. खुरमुख शर घेऊन पाच पाट काढिले. अर्ध खाड अर्धमिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण. राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरोन ते धवा. देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ. गोमार परतविला सकळ जेथींचा तेथे स्थापिला. अमात्या समवेत पिता सोडवुनी पायी ठेविला माथा. वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी. नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा. मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी. जळत शत्रू द्रावाग्नीत वर्षलासी जलद अद्भुत. मज वाटे तू कैलासनाथ आळवेशे आलासी. की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिली बाळकांची कौतुके. की सहस्राक्षे येणके एके केले धावणे वाटत असे. सकळ राजस्त्रिया धावोन उतरिती मुखावरून लिंबलोण. म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही. भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेवोनी समस्त. बंदी घालूनी रक्षा बहुत परम यत्ने करोनिया. नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी. जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला. नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटती शर्करा. नगर जन धावती त्वरा वज्रबाहूसी भेटावया. वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेणे मज सोडविले धावून. त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा. भद्रायू म्हणे पितेया लागून शत्रूस करा बहुत जतन. 3 दिवसा मी येईन परतोनी जाणा तुम्हापासी. मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान. ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले. मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण. मग तिणे करुनी लिंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सीमंतिनीसी भेटोन. जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे. पिता सोडवुनी पुरुषार्थ केला तो ऐकिली की समस्त. तरी तो तुम्हा करावा जामात कीर्तिमालिनी देऊन या. ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद. दृढ धरिती चरणारविंद पूजिती मग षोडशोपचारे. म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्यनगराप्रती. सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार. लग्नासी चालिला पद्माकर वाद्य अपार वाजिते. भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायानी. चित्रांगद सामोरा येऊनी घेऊनी गेला मिरवित. वर पाहुनी जनतटस्थ म्हणती कायसा यापुढे रतिरनाथ. पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी.
त्यात वज्रबाहू परिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविन्नला भद्रायूने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करीती येरा मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवण सांग फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती चित्रांगदे ऐकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यनुकोटी तै शिव योगी याची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोरवणी टाकिली नष्टे मजे एवढे अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवूनी रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेणे कृतार्थ केले आम्हा मग सीमंतिनी चित्रांगद उभय त्यांचा करुनी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मजत्वा दाविला आणून सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिते त्वा माझा केला उद्गार मज अभ्यागासी कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वादिधले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावोनी सद्गदित साष्टांगे नमित पित याते वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिव आणि षडानन की वाचस्पती आणि कचनिधान संजीवनी साधिता आलिंगी मस्तक अवघ्राहुणी झडकरी सप्रेम बैस्वला अंकावरी कार्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती मग पद्माकर सुनय या प्रती भद्रायू भेटवी पित याते गगनीन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस आनंद यथासांग लग्न झाले आंदण दिधले अपार 2 लक्षवाजी अयुत कुंजर दासदासी भांडार भरुनी द्रव्य दिधले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरासहित जनक जननी निजनगर तेची क्षणी जाते झाले ते धवा गगनगर्भिन समाये हरिख ऐसे माता पितयांसी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार नेमून करुनी आपणा आधीन जीवदान दिधले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होया असल्या पुण्य बहुत तरी जन्मोजन्मी ही मनगजा मात पूजिला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहू उभवुनी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगांचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपारपूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजाण शिष्य भद्रायू धन्य तो असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला वनविहारार्थ अवलोकित वनश्री येते छाया सघन शीतळ पाटवाहती जळ निर्मळ तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजन मलया गर सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजिर औदुंबर पारिभद्र नभ भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाईजुई मालती शेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनीवरी चालिले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नाना लता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळ भारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले दूरवरी भद्रायू विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती
पाठी लागला महाव्याघ्र, आक्रोशे बोभात विप्र. म्हणे नृपा स्त्री प्रतिव्रता थोर, मागे सुकुमार राहिली. गजबजोनी धाविन्नला नृप, शर लावूनी ओढिले चाप. तव तो व्याघ्र काळ रूप, स्त्रियेसी नेत धरून या. राये शर सोडिले बहुत, परी तो नर गणी तैसाची जात. विजू ऐसे शर अद्भुत, अंगी भेदले तयाच्या. गिरी कंदरे ओलांडून, व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन. विप्र राया पुढे येऊन, शोक करी आक्रोशे. आहा ललने तुझ विण, गृह वाटते महाअरण्य. रायास म्हणे ब्राह्मण, धिक क्षत्रियपण धिक जिणे. तुझ देखता सत्य, माझ्या स्त्रीने केला आकांत. आहा कांत पडले व्याघ्र मुखात, सोडवी मज यापासूनी. तुझही हाका फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगतीनाथ. धिक तुझी शस्त्रे समस्त, खड्ग व्यर्थ गुरुने दिधले. 12 सहस्र नागांचे बळ, धिक मंत्र अस्त्रजाळ. क्षतापासोनी सोडवी तत्काळ, शरणागता रक्षितोचीच पार्थिव. धिक आश्रम धिक ग्राम, जेथे नाही सत्समागम. धिक श्रोता धिक वक्ता, सप्रेम नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती, द्विजन रक्षी नर भेजे उमापती. ते धिक नारी पापमती, पतिव्रता जे नव्हे. माता पितयांसी शिणवित, धिक पुत्र वाचला व्यर्थ. धिक शिष्य जो गुरुभक्त, नव्हेची मतवादी पै. गुरुची झाकोनी पदवी, आपुला महिमा विशेष मिरवी. धिक पार्थिव जो न सोडवी, संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उद्विग्न, मी तू इच्छिले देईन. करी पुढती उत्तम लग्न, अथवा राज्य दान घे माझे. विप्र म्हणे कासेया लग्न, स्त्रीहीनास कासेया धन. जन्मांधासी दर्पण, व्यर्थ काय दावुनी. मूढासी कासेया उत्तम ग्रंथ, तरुणासी संन्यास देणे हे अनुचित. जरेने कवळीला अत्यंत, त्याचे लग्न व्यर्थ जैसे. तृषाक्रांतासी पाजिले धृत, क्षुधा तुरासी माळा गंधाक्षत. चिंता तुरा पुढे व्यर्थ, गायन नृत्य कासया. या लागी न लगे तुझे राज्य धन, दे माझी स्त्री आणून. राव म्हणे जा कीर्तिमालिनी दे घेऊन, दिधली म्या तुझ प्रती. रायाचे सत्व पाहे ब्राह्मण, म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान. माझे तप मेरू पर्वताहून, उंच असे न सरे कधी. मी पापासी भीत नाही जाण, अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न. सागरी ढेकुळ पडले येऊन, तरी सागर काय डहुळेल. धुळीने नमळे आकाश, तैसा मी सदा निर्दोष. राव म्हणे हे अपयश, थोर आले मजवरी. माझे बळ गेले ते जग क्षणा, व्याघ्रे नेली विप्रललना. आता स्त्री देवोनी ब्राह्मणा, अग्निकाष्ठे भक्षिन मी. विप्रापुढे संकल्प करुनी, दान दिधली कीर्तिमालिनी. विप्रगुप्त झाला तेची क्षणी, राये अग्निचे तविला. ज्वाळा चालिल्या आकाशपंथे, मग स्नान केले नृपनाथे. भस्म चर्चिले सर्वांगाते, रुद्राक्ष धारण पै केले. आठवुनी गुरुचरण, शिवमंत्र शिवध्यान. प्रदक्षिणा करुनी तीन, अग्निकुंडा भोवत्या. जय जय शंकर उमारंगा, मदनांतका भक्त भवभंगा. विश्वव्यापका आराध्यलिंगा, नेई वेगे तुझ पाशी. उडी टाको जाता ते वेळी, असंभाव्य घेत अचेतला ज्वाळामाळी. तव त्यामधून कपालमौली, अपर्णे सहित प्रकटला. दशभुज पंचवदन, कर्पूर गौर पंचदश नयन. 25 तत्वाहून, पंचभूता वेगळा जो. भद्रायुस हृदयी धरुनी सत्वर, म्हणे सखया इच्छित मागवर. तुझी भक्ती निर्वाण थोर, देखोनी प्रकट झालो मी. भद्रायू बोले सद्गदित, म्हणे विप्र स्त्री आणून देत त्वरित. ते ऐकून हासिन्नला गजमुखतात, विप्र तो मीच झालो होतो. व्याघ्रही मीच होऊन, गेलो भवानीस घेऊन. तुझी भक्ती पाहावया निर्वाण, दोघेही आम्ही प्रगटलो. तुझी हे घे कीर्तिमालिनी, म्हणून उभी केली तेची क्षणी. देवसुमने वर्षती गगनी, रावचरणी लागत असे. शिव म्हणे रे गुणवंता, अपेक्षित वर मागे आता. येरू म्हणे वज्रबाहू पिता, सुमती माता महासती. पद्माकर गुणवंत, कैलासी न्यावा स्त्री समवेत. इतुक्यासी ठाव यथार्थ, तुझ समीप देईजे. तुझिया पार्श्वभागी सकळ, असोत स्वामी अक्षयी अढळ. यावरी बोले पयफे न धवल, कीर्तिमालिनी तू माग आता. ती म्हणे माता सीमंतिनी, पिता चित्रांगद पुण्यखाणी. तुझ समीप राहोत अनुदिनी, शूळपाणी तथास्तु म्हणे.
तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले, माझे चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा. मग कीर्तिमालिनी समवेत 10 सहस्रे वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारिखे. मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली, दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध. चित्रांगद सीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी, अवघी विमानारूढ होवोनी पावली शिवपद शाश्वत. स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर, भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार, त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मिळविले. हे भद्रायू आख्यान परमयश यादक आयुष्यवर्धन, ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदावादी अयवंत, विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे, पदरचना ही बिल्वदळे, उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी, जो का पारायण प्रदक्षिणा करी, त्याचा बंध तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका, श्रीधर वरदा कैलासनायका, भक्त कामकल्प द्रुम गजांतका, न येसी तर्का निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत श्रोते अखंड, अष्टमोध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु.